नमस्कार, कांचन्स रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण रवा केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटी वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये एक मोठी वाटी दळलेली साखर घालून मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल घातल्यानंतर आता यामध्ये 4 चमचे मैदा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मैदा घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मोठी वाटी रवा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून बॅटर तयार करून घेऊया। आता आपले बॅटर अर्धा तास झाकून ठेवायचे आहे। अर्धा तास झाल्यानंतर या बॅटर मध्ये पुन्हा थोडेसे दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपले बॅटर तयार झालेले आहे। आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्याला व्यवस्थित तेल आणि मैदा लावून घ्यायचा आहे। केक टिनला व्यवस्थित मैदा लावून झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या बॅटरमध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे व त्यावरती 1 चमचा दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आता हे बॅटर मी 2 भांड्यांमध्ये डिवाइड करत आहे। आता एका भांड्यामध्ये मी खाण्याचा येलो कलर घातला आहे। कलर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कलर नसेल घालायचा तर तुम्ही घातला नाही तरी चालेल। आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ग्रीन कलर घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपले हे बॅटर आपण केक टिन मध्ये टाकून घेणार आहोत। केक टिन मध्ये टाकल्यानंतर हे व्यवस्थित टॅप करून घ्यायचे आहे। बॅटर केक टिन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला हा केक 25 ते 30 मिनिटे बेक करून घ्यायचा आहे। आता आपला केक छान बेक झालेला आहे। आता आपण हा केक डिमोल्ड करूया। आता आपला रवा केक तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।